सकाळ पेपरला लिहिली बातमी, शिक्षकांना प्रशिक्षण बंधनकारक. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद निर्णय 4 मे पासून सुरुवात. पुणे 13 एप्रिल 2026 ला लिहिली बातमी, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांना अध्यापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण 4 मे पासून सुरू होणार असून ते शिक्षकांपर्यंत बंधनकारक असेल. त्यामुळे उन्हाळी सुट्टीतच शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. परिषदेच्या सहसंचालिका डॉक्टर कमलादेवी आवटे यांनी परिपत्रकामध्ये सूचना दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होणार असून त्यापूर्वी संबंधित शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रशिक्षण 3 टप्प्यात असून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. राज्य स्तरावर 4 ते 7 मे दरम्यान मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण होईल. जिल्हा स्तरावर 11 ते 14 मे दरम्यान मराठी व अन्य माध्यमासाठी प्रशिक्षण दिले जाईल. तर तालुका स्तरावर 18 ते 30 मे दरम्यान, बघा हे आपलं आहे, तालुका स्तरावर सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे. 18 मे ते 30 मेच्या दरम्यान प्रशिक्षण आयोजित केले आहे. उर्दू माध्यमासाठी प्रशिक्षण केवळ राज्य व जिल्हा या 2 स्तरापुरते मर्यादित असेल. इतर माध्यमांचा समावेश मराठी सोबतच करण्यात येणार आहे. राज्य स्तरावरील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांची अपेक्षित संख्या निश्चित केली आहे. या तज्ञांचा पुढील टप्प्यातील प्रशिक्षणासाठी उपयोग केला जाणार आहे. तसेच प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी म्हणजे डाएटनं सुलभकांची नावे 20 एप्रिल पर्यंत सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. तर 6वी साठी सूचना काय आलेली या ठिकाणी आपण पाहूया. प्रशिक्षणामध्ये इयत्ता 6वीचा समावेश केलेला नाही, त्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. खाजगी शाळांमध्ये शिक्षकांना देखील प्रशिक्षण शक्य. खाजगी विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित शाळांसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण स्वतंत्रपणे आयोजित करता येणार आहे. मात्र त्यासाठी कोणती आर्थिक तरतूद उपलब्ध असणार नाही, असे डॉक्टर आवटे साहेब यांनी परिपत्रकातून नमूद केले आहे. इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी सुधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणाचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे, पण त्यात 6वीचा उल्लेख नाही. याचा अर्थ असा की 6वीची नवी पाठ्यपुस्तके येणार नाहीत. धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके वेळापत्रक बिघडल्यास शिक्षण विभागाचे नाचक्की होईल. तर बघा, प्रशिक्षणाचा आराखडा हे महत्वाचं आपल्यासाठी. अभ्यासक्रम लागू इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी. प्रशिक्षण सुरू होणार आहे 4 मेला. शैक्षणिक वर्ष सुरू 15 जूनला. प्रशिक्षणाचे 3 टप्पे असणार. राज्य स्तरावर 4 मे ते 7 मे, जिल्हा स्तरावर 11 मे ते 14 मे, तालुका स्तरावर 18 मे ते 30 मे. प्रशिक्षणाचे माध्यम असणार आहेत मराठी सर्व स्तरावर, उर्दू राज्य व जिल्हा स्तरावर फक्त, उर्दूचं राज्य आणि जिल्हा स्तरावर. इतर माध्यम मराठी सोबत. प्रशिक्षक अपेक्षित संख्या बघा, इयत्ता दुसरीसाठी मराठी 183, इयत्ता तिसरी चौथी मराठी 268, इयत्ता पहिलीसाठी उर्दू 138, इयत्ता तिसरी चौथीसाठी उर्दू 180. अंतिम मुदत बघा, सुलभकाची नावे काढण्याची अंतिम मुदत 20 एप्रिल 2026 अशी आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.